नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे, तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून पण ठेवा। आपण असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आणत असतो जे तुमच्या कामाचे असतात। मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार असाल, नुकतेच बांधकाम कामगार बनले असाल आणि तुम्हाला या योजनेबद्दल माहिती नसेल, तर मी तुम्हाला थोडक्यात 5 ते 6 मिनिटांमध्ये याची माहिती तुम्हाला देऊन टाकतो। मित्रांनो, अगोदर तुम्ही आता नुकतेच नवीन बांधकाम कामगार बनले असाल तर तुमच्यासाठी मी पहिला नवीन बातमी सांगतो मित्रांनो, की तुम्हाला 1 वर्ष तरी स्कॉलरशिप फॉर्म हे भरता येत नाही। तुम्हाला सुरुवातीला पेटी आणि भांडे मिळून जातील आणि 4200 रुपयाला योजना, तुम्ही जे कौशल्यवृत्ती योजना आहे, जे 15 दिवसाची ट्रेनिंगची योजना आहे, ते तुम्ही सुद्धा करू शकता। परंतु स्कॉलरशिपचं एक आहे, तुम्ही फॉर्म 1 वर्ष तरी भरू शकत नाही। 1 वर्ष जुना होऊ द्यावं लागते, एक रिन्युअल येऊ द्यावं लागते, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मुलाचा स्कॉलरशिप फॉर्म हे भरू शकता। मित्रांनो, आपण मुद्द्यावर येऊया। आपला विषय होता आजचा हा 1000 रुपये जे लग्नासाठी मुलीसाठी मिळतात, ते याचा लाभ कोणाला मिळत असतो? तर याचा लाभ हे कामगारालाच मिळत असते। बांधकाम कामगार, आई असो या बाबा असो, कोणीही घरातून एक मुख्य व्यक्ती जो कामगार असेल आणि त्याला जर मुलगी असेल तर त्याच्या लग्नासाठी तिला त्या कामगाराला 51,000 रुपये मिळत असतात। आर्थिक परिस्थिती बरोबर नसते, कामगाराची लग्न करायची परिस्थिती नसते, म्हणून ते 51,000 रुपयाची मदत करते WFC कार्यालय, की तुम्ही 51,000 रुपये घ्या आणि तुमच्या मुलीचं लग्न करा। आणि कोणाचं कर्ज घेतलं असेल तर ह्या 51,000 मधून तुम्ही फेडू शकता। तर ही असते, एक वडील जो कामगार असते त्यांना मिळत असते हे लाभ, या आई कामगार असते तर त्याला याचा लाभ मिळत असतो। मित्रांनो, तर याचा लाभ हा कुणालाही मिळत नसतो, इतर व्यक्तीला घरातून फक्त जो कामगार असला, वडिलांना जे क्लेम केले असेल तर वडिलाला मिळतो, कामगार असेल तर आई कामगार असेल तर क्लेम केली असेल तर आईला मिळत असते याचा लाभ। मित्रांनो, एक मला मेसेज आलता की हे माझी मुलगीचा आताच मी नुकताच लग्न केलेलं आहे आणि तिला जे लाभ मिळालेला आहे ते लग्नाच्या नंतर 2-3 महिन्याच्या नंतर तिला लाभ मिळालेला आहे। म्हणजे उशीर झाला क्लेम करण्यात, तर मंजूर झाल्याच्या नंतर 2-3 महिन्याच्या नंतर लग्न झाल्यावर तिला याचा लाभ मिळाला होता। तर ते मुलगी त्याच्यातला हिस्सा मागत होते की माझ्या नावानं आलेलं आहे। तर असं नसतं मित्रांनो, ही जे क्लेम उशिरा जरी झाली तरी तिचा आईचाच अधिकार कामगाराचाच असतो। बाबाचा कामगार असला तर बाबाचाच असतो। तर त्याच्यावर जो लोन काढला असते, त्यानं कर्ज काढलं असते लग्नासाठी, ते फेडण्यासाठी त्याचा वापर केला जातो। मित्रांनो, तर यामध्ये कोणाचाही अधिकार नसतो। आता मुलीच्या नात्याने 2-3 सर्टिफिकेट तर लावाच लागते, कारण तुम्ही मुलीचे नाही लावसान तर काय दुसऱ्याचे लावसान का? मित्रांनो, मुलीचे तर लावाच लागते, कागदपत्र TC तर लावाच लागते आपल्या मुलीची, किंवा आधार कार्ड तर लावाच लागते, मॅरेज सर्टिफिकेट लावावं लागते। तुमची दुसऱ्याची तर काही लावू शकत नाही, तुमच्या मुलाची तुम्ही लावू शकता। त्याच्यानंतर त्याच्यावर काही अधिकार कोणाचा असतो नाही, त्याचा फक्त त्या पैशाचा वापर जे मिळत असतो WFC कार्यालयातर्फे, याचा लाभ फक्त कामगारालाच करता येतो। आणि तो कामगार ज्या लग्नासाठी त्यानं कर्ज काढलं असते ते फेडण्यासाठी असतात आणि नाहीतर लग्नासाठी वापरण्यासाठी असते। अजून मित्रांनो, स्कॉलरशिपचं जे असते, स्कॉलरशिप जे मुलाच्या नावानं अगर कामगार काढत असते, मुलाच्या नावानं मुलं असतील, 2 मुलासाठी स्कॉलरशिप मिळत असते। 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये आणि 7वी 8वी ते 10वी पर्यंत 5,000 रुपये, तिकडं 10,000 आणि समोर 20,000 तिकडं वाढत जाते मित्रांनो स्कॉलरशिप। तर याचा पण लाभ कामगारांनाच मिळत असतो, की तुम्ही हे पैसे घ्या आणि तुमच्या मुलाच्या कामाशीर शिक्षणाच्या कामाला लावा, यासाठीच पैसे मिळत असतात। मित्रांनो, दुसऱ्या इतर कामासाठी मिळत नसतात। तुमचं शिक्षण चांगला व तुमच्या मुलाचा यासाठी याचा लाभ मिळत असते। तर मित्रांनो, कामगारातर्फे विविध प्रकारचे लाभ हे मिळत असतात। WFC कार्यालय कामगाराचा खूप काळजी घेत असते। वैद्यकीयसाठी सुद्धा पैसे मिळतात, सर्जरीसाठी सुद्धा पैसे मिळतात, डिलिव्हरीसाठी पैसे मिळतात, लग्नासाठी पैसे मिळतात, शिक्षणासाठी पैसे मिळतात। प्रत्येक गोष्टीसाठी WFC कार्यालय हा कामगाराची काळजी घेतली जाते। तर मित्रांनो, यामध्ये पुरा अधिकार फक्त कामगारांनाच असतो। या क्लेमचा कोणताही अधिकार, क्लेम अगर कोणत्याही कामगारानं केली तर याचा अधिकार फक्त कामगारांना असतो, इतर कोणालाही त्याचा अधिकार गाजवता येत नाही। घरामध्ये आपसामध्ये कलह करता येत नाही, कारण हे पैसे
तुमच्या शिक्षणासाठी दिले जाते, तुमच्या मुलीच्या लग्नासाठी दिले जाते, याच्यासाठी याचा वापर केला जातो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा समजला असेल, तुम्हाला समजत असेल माझे व्हिडिओ, तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता. कारण आपण फालतू व्हिडिओ बनत नाही, तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पण सुद्धा पाहू शकता. आपले व्हिडिओ फक्त मुद्द्याचेच असतात आणि तुमच्या फायद्याचे असतात. मित्रांनो, तुम्ही या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच इंटरेस्टिंग पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगेल. तोपर्यंत तुम्ही या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा. भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.